नाशिकमध्ये होळीनंतर 6व्या दिवशी रंगपंचमी खेळली जाते। या रंगपंचमीमध्ये पेशवेकालीन पारंपरिक 7 रहाड उघडण्यात आलेत। राज्यातून रंगप्रेमी रहाडीमध्ये डुबकी लावण्यासाठी नाशिकमध्ये येतात। त्यामुळे नाशिक पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। नाशिकच्या विविध ठिकाणी रंग उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा झाला। नाशिकच्या तिवंदा चौकात रहाड आयोजकांनी रंगपंचमी बंद केली। या ठिकाणी गर्दी झाल्यामुळे पोलिसांकडून सौम्य लाठीमार करण्यात आला। लाठीचार्ज करत गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात आलं। रहाडीत रंग खेळण्यासाठी नागरिकांची युवा वर्गाची तुफान गर्दी झाली होती। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। शिर्डीत हजारो भाविक रंगपंचमी साजरी करण्यासाठी शिर्डीत दाखल झालेत। रंगपंचमी निमित्ताने साईबाबांच्या रथाची मिरवणूक काढण्यात आली। या अगोदर द्वारकामाई समोर रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। कोल्हापुरात रंगपंचमी निमित्त तरुणाई विविध रंगांमध्ये न्हाऊन निघाली आहे। सप्तरंगांची उधळण करत एकमेकांना शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला। सांगलीत रंगपंचमीला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। विविध शाळांमध्ये देखील रंगपंचमीचे आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी शाळकरी मुलींनी रंगांची उधळण करत आनंद व्यक्त केला।